आणि त्याला आम्ही सुरुवातही केलेली आहे। आणि यानंतर बातमी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात नाही। राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आशा भोसले यांच्या निधनाचा शोक प्रस्ताव सादर केला। पण त्या वेळेला म्हणजे तो शोक प्रस्ताव लिखित स्वरूपातला शोक प्रस्ताव वाचत असताना राहुल नार्वेकरांनी मराठीची जी दशा केली त्या मुद्द्यावरनं राज ठाकरे कमालीचे आक्रमक झाले आणि केवळ राज ठाकरेच नाही तर राहुल नार्वेकरांवरती या मुद्द्यावरनं सर्व स्तरातनं आता टीका होऊ लागली आहे। कारण लिहिलेला साधा सरळ शोक प्रस्ताव सुद्धा सुस्पष्ट पद्धतीने राहुल नार्वेकरांना जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि उच्च शिक्षित आहेत त्यांना नीट वाचताच आला नाही। त्यामुळे राज ठाकरेंनी एक खरमरीत पोस्ट लिहिली आहे आणि राहुल नार्वेकरांवरती कडक ताशेरे ओढलेत। राहुल नार्वेकरांनी या शोक प्रस्तावात दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर असा केला। त्यामुळे संतापलेल्या राज ठाकरेंनी नार्वेकरांनी शोक प्रस्ताव नाही तर मराठीच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडल्याची घणाघाती टीका केली। त्यामुळे एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचं अभिमानानं सांगितलं जातंय तर दुसरीकडे राज्याच्या लोकप्रतिनिधींकडूनच मराठी भाषेची कशी चिडफाड होतेय हे आपण आजच्याच या शोक प्रस्तावाच्या मुद्द्यावरनं पाहते। पद्मविभूषण आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे झाला। पंडित दीनदयाल मंगेशकर यांच्या संगीताचा वारसा घेऊन जन्माला आलेल्या मंगेशकर भावंडे ही भारताच्या आणि मराठी लालाटीचे वैभव आहे। आशा भोसले या पंचरत्नापैकी एक होत्या। कैलासवासी आशा भोसले यांचा सुरानी अभंगातील ओतप्रोत भक्ती गीतातील अनुराग श्रृंगार गीतातील मधुराळ मादकता विरह गीतातील दुखरी वेदना उडत्या गाण्यातील खट्याळपणा आणि बिनधास्तपणा या समस्त भावना कोट्यावधी गान रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचविल्या। तर राहुल नार्वेकरांनी मराठी भाषेची ही अशी दैना केल्याच्या नंतर राज ठाकरे कमालीचे संतप्त झाले। खरं तर संताप प्रत्येक मराठी माणसाला यायला हवाय। राज ठाकरेंनी तो त्यांच्या पोस्टमधनं व्यक्त केला। राज ठाकरे नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया। आशाताईंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना राहुल नार्वेकरांकडनं मराठीची चिरफाड केली गेली। कागदावर लिहून दिलेलं सुद्धा वाचता येत नाही हे पाहून संताप झाला आणि उद्वेग झाला। वाचण्याआधी त्या कागदातनं भेळ खाल्ली होती का असा खरमरीत सवाल राज यांनी राहुल नार्वेकरांना विचारलाय। पण महत्त्वाचा मुद्दा हा की त्यावेळेला सभागृहात अनेक आमदार उपस्थित होते त्यापैकी एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही का असंही राज ठाकरे म्हणतात। नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर ठाऊक आहेत ना दीनदयाळ उपाध्याय असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। गुलाबी आंखें जो तेरी देखी सारखी अनेक गाणी बेसुरात म्हणणाऱ्या फडणवीसांना या घटनेचं गांभीर्य समजायला हवं होतं असं मत राज ठाकरे म्हणतात। एकनाथ शिंदेंनाही याच्याशी देणं घेणं असण्याचं कारण नाही। मराठीच्या अभ्यासाचं त्यांचं विमान 50,000 फुटांवरनं उडतं असं म्हणत त्यांनी शिंदेंनाही टोलाला गावलाय। अध्यक्षांना मराठी वाचता येत नसेल तर ते सभागृहच मराठी भाषेबद्दल काय आस्था बाळगणार असा उद्विग्न सवाल राज यांनी उपस्थित केलाय। त्यामुळे राहुल नार्वेकरांनी आशा भोसलेंच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडल्याची खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे। आणि राहुल नार्वेकरांच्या अशा या भन्नाट मराठीवरनं